ज्या घराला पितृदोष आहे त्या घरामध्ये सारखी चिडचिड होत राहते, लोकांचं एकमेकांमध्ये आपापसात जमत नाही, घरात अन्न गोड लागत नाही, काही काहींना घरामध्ये झोपा येत नाही। आणि मग ज्या घरामध्ये हा पितृदोष आहे त्या लोकांनी काय करायचं, आपलं जे घर आहे घराच्या चारही कोपऱ्यामध्ये बाजूमध्ये 4 ग्लास काचेचे ग्लास घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं। त्या मिठाचं जर पाणी झालं तर समजायचं आपल्या घराला 24 तासात जर पाणी झालं तर समजायचं आपल्या घराला पितृदोष आहे। आणि तोपर्यंत ठेवत राहायचं की जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही। भगवान शिवजी आपल्या घरामध्ये पितृदोष ठेवत नाही, एवढं सुलभ उपाय शिव महापुराण कथामध्ये आहे। आणि म्हणून ज्या घराला पितरांचा शाप प्राप्त झाला त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ राहत नाही, घरामध्ये अन्न गोड लागत नाही। मग अशी लोक वैतागली ब्राह्मण बुवाकडे जातात, बुवा आमच्या घरामध्ये सगळं काही पण सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, घरातल्या लोकांचा मेळ नाही, अन्न गोड लागत नाही, आमचे घरची लोक प्रसन्न चित्तानं राहत नाही किंवा झोप घरामध्ये येत नाही, संतान होत नाही, झालं तरी टिकत नाही। आपल्याला ब्राह्मण बुवा सांगत असतात, अहो तुमच्या घराला काय आहे, झोपल्या तर नाही ना, बोला ना काय आहे, पितृदोष, आणि हा घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल, नारायण नागबली करावं लागेल। मग इतक्या दूर जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व केलं तर वावगं ठरणार नाही।